मित्रांनो नमस्कार. मी आज बोर्डवरती लिहिलं आहे की आपल्याला नेमकं हवं आहे काय. हा आज प्रश्न प्रत्येक युवकासमोर पडलेला आपल्याला दिसतो. खरं तर म्हणलं तर युवक ही जी परिस्थिती आहे किंवा युवक ही जी स्थिती आहे ही गोंधळलेली स्थिती मुख्यतः दिसून येते आपल्याला युवकांमध्ये. तर 19 वर्ष वयापासून तर 32 वर्ष वयापर्यंत जो वयोगट आहे, जो विद्यार्थी वर्ग आहे, त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न नेमकाच पडलेला असतो की आपल्याला नेमकं हवं आहे काय आणि आपल्याला करायचं आहे काय. एकतर ज्या काळामध्ये आपल्याला शिक्षण घ्यायचं असतं त्या काळात आपल्याला आईवडील सोडावे लागतात. नंतर शिक्षण झाल्यानंतर आपल्याला नोकरी शोधण्यासाठी मोठ्या शहरात जावं लागतं. त्यावेळी देखील आईवडिलापासून दूर राहावं लागतं. अशा अनेक गोष्टी आपल्यामध्ये घडत असतात. परंतु काही कालांतराने अशा काही गोष्टी आयुष्यात घडत असतात की आपण आईवडिलांपासून दूर 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 होत चालतो आणि कायमचं दूर होतो. परंतु माझ्या प्राथमिक विचाराने जर मी म्हणत असेल की मला हवं आहे काय, तर मला हवे घर, कुटुंब, आपली माणसं. भले 2 पैसे आयुष्यात कमी कमवता आले तर चालतील, परंतु मी आपल्या माणसासोबत राहणार आहे. कारण मी जे काही कमवतो आहे ते कोणासाठी कमवतो आहे, तर त्यांच्यासाठी. आणि त्यांच्या सानिध्यात जर मी राहू शकत नसेल तर मला नको आहे ती आकर्षणात्मक लाईफ. मला हवे माझी माणसं, माझे आईवडील, माझं कुटुंब, माझ्या गावातील लोक, माझा समाज, माझे ओळखीचे लोक ज्यांच्याशी मी चर्चा करू शकेल. आज शहरी भागात आपण राहतो आहे. आज लहान मुलांना खेळण्यासाठी वेगळं पार्क बनवलं जातं आहे, तिकडं पैसे देऊन मुलांना खेळवलं जातं आहे. आज म्हणजे जी आकर्षणात्मक दुनिया आहे ना, ती ह्या वयोगटाला किंवा मुलांना किंवा मुलींना आकर्षित करते आणि त्यांना वाटतं की मला ते पाहिजे, मला ते हवं आहे, मला त्या सानिध्यात राहायचं आहे, मला असं 5 स्टारमध्ये जगायचं आहे. पण नाही, आज आपण पाहिलं का, आपण घरच्या चुलीवरच्या भाकरी सोडून हॉटेलवरच्या चुलीवरच्या भाकरी खायला लागलो आहे. मग आपल्याला हवं आहे काय, तर चुलीवरच्या भाकरी. मग घरी बनवायच्या का, नाही. हॉटेलवर खाल्लं का, हो, आजार वाढतात. हे सगळं माहिती असूनही आपण काय करतो आहे, आपण बाहेर फॅशनेबल लाईफ केवळ लोकांना दाखवण्यासाठी जगतो आहे. तर मला वाटतं आहे त्या लाईफपेक्षा मला काय हवं आहे हा जर विचार आपण एकदम 7व्या पडद्याला जर विचारला ना, तर आतून आवाज येतो आहे साधी, सिंपल, व्यवस्थित, पद्धतशीर आणि आपल्यासोबत असणारी लाईफ, जीवन. म्हणून त्या दिशेनं जर आपण जीवन जगत असलो तर मला असं वाटतं आपलं जीवन एकदम सुखी, शांती आणि आनंदाने जगेल. आज एक माणूस बेचैन झालेला दिसतोय, फक्त पाहिजे पाहिजे पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, असं करता करता पार त्याचं आयुष्य जातं. परंतु तू खरंच एक सुखी, आनंदी किंवा मानसिक शांती त्याला मिळाली आहे का, हा प्रश्न तर अजूनही प्रलंबित आहे, आयुष्यभरही राहणार आहे. मग मी काय आध्यात्मिक लेक्चर देण्यासाठी इथं नाही थांबलो, तर माणसाचं एक सॅटिस्फॅक्शन लेवल असते, ती कुठं थांबती आहे का, तिला आपण कसं ओळखायला पाहिजे की मी सॅटिस्फाईड आहे. तुलनात्मक जीवन आपण जगायला लागलो आहे. त्याने लॅम्बोर्गिनी घेतली, मग माझ्याकडे मारुती सुझुकी, माझ्याकडे ती गाडी का नाही. अरे पण तू तिच्यातून आनंद घे. ही गोष्ट आपल्याला एकदम म्हणजे डिस्टर्ब करते आहे. आज युवकांची परिस्थिती त्याच स्टेजला गेली आहे, त्याला काय हवं हे कळत नाही. मला असं वाटतं आहे की तुम्हाला 4 पैसे एक्स्ट्रा भेटत आहे, एखाद्या मोठ्या शहरात जाऊन तुम्हाला मोठी लाईफ भेटते आहे, तिकडे 10 लाखाचे पॅकेज भेटतं आहे, परंतु तुम्ही ते पैसे कमवताय कोणासाठी, तुमच्या आईवडिलासाठी, तुमच्या बायकोसाठी, तुमच्या पोरांसाठी. परंतु त्यांच्यापासून दूर राहून जर तुम्हाला ते पैसे कमवायचे असेल तर मला असं वाटतं त्या पैशाला किंमत नाही आहे. कारण की तुम्ही त्यांना आनंदी ठेवण्यासाठी तो पैसा कमवताय आणि त्यांच्यापासूनच दूर राहत आहे. ही पद्धत मला नाही पटत. मग 2 पैसे कमी का कमवायना, पण आपल्या गावाजवळ, आपल्या शहराजवळ, आपल्या आईवडिलाच्या सानिध्यात ही गोष्ट जर कमवता आली तर मला असं वाटतं त्या 5 लाखाची व्हॅल्यू, 4 लाखाची व्हॅल्यू 10 लाखापेक्षा मुळीतच कमी नाही आहे. म्हणून आपल्या लोकांसोबत जर आपण जगलो, आपल्या लोकांच्या सानिध्यात आपण जर राहिलो तर तो आनंद, ती मानसिक शांती आपल्याला जास्त आनंद देऊ शकते असं वाटतं. आज आपण एक बघतोय, मी शेती या विषयावर आज बोलतो व्यवसायाच्या माध्यमातून. कालांतरानं तुम्हाला सांगतो ना, शेती ही सर्वात मोठी गोष्ट होणार आहे की ती तुम्हाला जगवण्याचा एक पाया बनणार आहे. आज वाढती लोकसंख्या जगासमोर सर्वात मोठं संकट आहे. म्हणून शेती जरी आधुनिक पद्धतीनं आपण गावात असू किंवा शहरात असू जर करू शकू ना, तर मित्रांनो मला असं वाटतं आपल्याला नेमकं हवं आहे का या प्रश्नाचं उत्तर नक्कीच भेटेल. आजच्या व्हिडिओत एवढंच बोलतो आणि थांबतो. थँक्यू, धन्यवाद.